राहिलेल्या वसतिगृहाच्या लिस्ट कुठे मिळेल? तर तुम्ही ज्याही वसतिगृहाला अर्ज केला असेल तुम्हाला तिथे व्हिजिट करणं गरजेचं आहे, कारण आपल्यापर्यंत वसतिगृहाच्या लागलेल्या लिस्ट मिळत नाही आहे. जसे की नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, सांगली, औरंगाबाद, सातारा या परिसरातल्या लिस्ट आपल्यापर्यंत मिळत नाही आहे, कारण भरपूर ज्या लिस्ट आहे ऑफलाईन पद्धतीने लागल्या आणि ऑफलाईन जेव्हा लिस्ट लागते ती हॉस्टेलला लिस्ट जाहीर करण्यात येते आणि त्याची PDF बनवण्यात येते आणि ती PDF आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे. ज्या ज्या ठिकाणच्या PDF आपल्यापर्यंत येत आहेत त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे, परंतु बाकी विद्यार्थी भरपूर कमेंट्स करत आहे की आमच्या वसतिगृहाची लिस्ट कुठे मिळेल. तर तुम्हाला तुमच्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करणं आहे आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, ज्याही विद्यार्थ्याला लिस्ट मिळत असेल PDF स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकावी, जेणेकरून ती तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळेल आणि बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा त्या लिस्टचा फायदा होईल. तर सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा, तिथून तुम्ही लिस्ट घ्या. तुमची लिस्ट घेतल्यानंतर ती लिस्ट जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकू शकता. आणि जर आपल्यापर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत जर कोणत्याही हॉस्टेलची लिस्ट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम व आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच आहे फक्त की विद्यार्थी भरपूर कमेंट्स करत आहे, आमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा डाटा नाही आहे त्यामुळे आम्ही कोणतीही लिस्ट टाकू शकत नाही आहे. आम्ही प्रयत्न करतोय परंतु लिस्ट मिळत नाही आहे. विद्यार्थ्यांनी व्हिजिट करा, लिस्ट जर भेटत असेल आम्हाला द्या, आम्ही ती लिस्ट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करू, जेणेकरून राहिलेले जेही विद्यार्थी असेल त्या डिस्ट्रिक्टमधले त्या लिस्टचा त्यांना फायदा होईल. वसतिगृहाबद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेकंड लिस्टसुद्धा लागणार आहे सर्व वसतिगृहाच्या. तर वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.